नमस्कार मित्रांनो. प्रकाश गलांडे साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या या सदरामध्ये आपण चर्चा करतोय 1 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंतच्या चालू घडामोडी. RA सॉरी RSS शताब्दी टपाल तिकीट आणि नाणे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जारी. टपाल तिकीट आणि नाणे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जारी. RSS ची शताब्दी. पंतप्रधान मोदी यांनी RSSच्या शताब्दी वर्षानिमित्त 1925 ते 2025 विशेष नाणे आणि टपाल तिकीट जारी केले आहे. 1925 मध्ये डॉक्टर KB हेडगेवार यांनी स्थापन केलेले RSS आज भारतातील सर्वात मोठे स्वयंसेवी संघटन बनले आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र शिक्षण, आरोग्य, आपत्ती निवारण, महिला आणि युवक सक्षमीकरण या विविध क्षेत्रांमध्ये पसरलेले आहे. शताब्दी उत्सवांमधून RSSने आपल्या सर्वांगीण उन्नती या दृष्टिकोनाची पुनः प्रतीती घडवली. रिझर्व्ह बँक आर्थिक धोरण 2025 रेपो दर, GDP आणि चलनवाढ. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 5.5% वर कायम ठेवत तटस्थ भूमिका घेतली. GDP वाढ दर 6.8% आणि चलनवाढ 2.6% असा अंदाज वर्तवला. तसेच KYC शिबिरे, सुलभ दावे सेटलमेंट आणि RBI रिटेल डायरेक्ट मध्ये ऑटो बिडिंग सुरू करून आर्थिक समावेशन वाढवण्याची घोषणा केली. उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव 2025 पटना. 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान पटना येथे झालेल्या उत्सवात 15 देशातील आणि 100 पेक्षा अधिक भाषातील लेखकांनी सहभाग घेतला. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली. नालंदा, बोधगया, वैशाली आणि चंपारण या बिहारच्या समृद्ध वारशाचे दर्शन, ज्ञान, शांतता आणि लोकशाहीचे प्रतीक म्हणून घडवण्यात आले. या कार्यक्रमात साहित्य वाचन, कार्यशाळा आणि सांस्कृतिक सादरीकरणे यांचा समावेश होता, ज्यातून एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचा प्रसार करण्यात आला. बालोद छत्तीसगड बालविवाह मुक्त पहिला जिल्हा. बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत भारताचा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून बालोद छत्तीसगड घोषित करण्यात आला. गेल्या 2 वर्षात एकही प्रकरण नोंदवले गेले नाही. तसेच सर्व 436 ग्रामपंचायती आणि 9 नगर परिषदांना बालविवाह मुक्त प्रमाणपत्र देण्यात आले. ही कामगिरी समुदायाचा सहभाग, जनजागृती मोहिमा आणि कायदेशीर पडताळणी यांच्या माध्यमातून साध्य झाली. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी 2028-29 पर्यंत संपूर्ण राज्य बालविवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. बंधवागडमध्ये हत्तींसाठी गजरक्षक ऍप. मध्य प्रदेशने हत्तींचे निरीक्षण करण्यासाठी आणि मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी मानव आणि हत्ती यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठी गजरक्षक ऍप लॉन्च केले आहे. हे ऍप रिअल टाइम स्थान, हालचाल सूचना, SMS कॉल, सायरन आणि ऑफलाईन मोड यांची सुविधा देते. बंधवागड मधील हत्तींची संख्या 2018 मध्ये 40 होती, तर आता ती 65 झाली आहे. प्रशिक्षण शहडोल, सिद्धी, अनुपूर, सिंगरौली, सतना आणि इतर राखीव क्षेत्रामध्ये वाढवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशला ग्लोबल टुरिझम पुरस्कार 2025 जिंकला. आंध्र प्रदेश पर्यटन विभागाला नवी दिल्लीमध्ये सस्टेनेबल टुरिझम मधील नवोपक्रमासाठी ग्लोबल टुरिझम पुरस्कार 2025 मिळाला. पर्यावरण पूरक प्रकल्प, सांस्कृतिक सण आणि डिजिटल प्रचार मोहिमेसाठी हे गौरव मिळाले. नवीन हेरिटेज हा गौरव झाला किंवा गौरव केला गेला. नवीन हेरिटेज सर्किट्स आणि किनारपट्टी पर्यटन केंद्र तयार करण्याच्या प्रयत्नांनी महत्वाची भूमिका बजावली. ही पुरस्कार परदेशी पर्यटकांच्या आगमनास, पर्यटन महसुलात आणि स्थानिकांच्या नोकऱ्यांमध्ये वाढ करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.
एनसीआरबी 2023 मणिपूरमध्ये हिंसक गुन्ह्यांमध्ये आघाडी. मणिपूरमध्ये 2023 मध्ये 14,427 हिंसक गुन्हे नोंदवले गेले, जे 2022 मधील 631 पेक्षा सुमारे 20 पट जास्त आहेत. उत्तर पूर्वेत सर्वाधिक आहेत. दंगलीमध्ये 5,421, आग लावण्याच्या घटनांमध्ये 6,203 आणि अनुसूचित जमाती विरुद्ध गुन्ह्यांमध्ये 3,339.151 खून, 818 खुनाचा प्रयत्न, 89 अपहरण, 27 बलात्कार नोंदवले गेले. ही वाढ मेतेई कुकी जातीय संघर्षामुळे हजारो लोकांचे विस्थापन होण्याशी संबंधित आहे. केंद्र सरकारने डाळींच्या आत्मनिर्भरतेसाठी अभियान मंजूर केले. केंद्र सरकारने 2025 ते 31 साठी डाळींच्या आत्मनिर्भरतेसाठी अभियान मंजूर केले आहे. उद्देश: डाळींचे उत्पादन 350 लाख टन, पीक वाटणी 310 लाख हेक्टर आणि 2 कोटी शेतकऱ्यांना समर्थन देणे आहे. यामध्ये उच्च प्रतीचे बियाणे, 1,000 प्रक्रिया युनिट्स, क्लस्टर अंमलबजावणी आणि तूर, उडद, मसूरसाठी 100% MSP यांचा समावेश आहे. मोहिमेचा उद्देश आयात कमी करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, पोषण सुधारणा आणि हवामान सहिष्णू शेती प्रोत्साहित करणे हा आहे. यूपीएससीची 100 वर्षे पूर्ण झाली. कौशल्य, प्रामाणिकपणा आणि राष्ट्र निर्मितीचे शतक. यूपीएससीने 1 ऑक्टोबर 2025 रोजी आपले 100 वर्ष पूर्णत्वाचे साजरे केले. 1926 मध्ये स्थापन झालेल्या यूपीएससी कौशल्यावर आधारित भरती, प्रामाणिकपणा आणि निष्पक्षतेचा प्रतीक आहे. तो जगातील सर्वात मोठ्या स्पर्धात्मक परीक्षांचा आयोजक असून आधुनिक काळात डिजिटल साधने आणि AI वापरून निष्पक्ष मूल्यमापन आणि राष्ट्र निर्मितीत योगदान देत आहे. 100 वर्ष झाली. भारताच्या पहिल्या ड्युगॉग संरक्षण राखीव क्षेत्रास IUCN मान्यता मिळाली. तामिळनाडूच्या पाल्क बे मधील भारतातील पहिल्या ड्युगॉग संरक्षण राखीव क्षेत्रास IUCN कडून 2025 मध्ये मान्यता मिळाली. सप्टेंबर 2022 मध्ये स्थापन झालेले हे 448.34 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि 12,250 हेक्टर सीग्रास मैदाने ड्युगॉगसाठी सुरक्षित आहेत. ड्युगॉग ज्याला सी काऊ म्हणतात, वल्नरेबल प्रजातीचे शाकाहारी समुद्री स्तनधारी आहेत आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित आहेत. भारताची ICAO काउन्सिलच्या पार्ट 2 श्रेणीत पुन्हा निवड. भारताला ICAO काउन्सिलच्या पार्ट 2 मध्ये पुन्हा निवड मिळाली, ज्याद्वारे आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालनातील त्याचा मोठा वाटा मान्य झाला. 42व्या ICAO असेंब्ली दरम्यान ही निवड झाली आणि भारताने विमानचालन सुरक्षा, संरक्षण आणि शाश्वततेची बांधिलकी अधोरेखित केली. नागरी विमानचालन मंत्री राममोहन नायडू यांनी घटक उत्पादन आणि कौशल्य विकासात भारताच्या जागतिक आकर्षणाची माहिती दिली. भारत हा वेगाने वाढणाऱ्या विमानचालन बाजारपेठांपैकी एक असल्याचे नमूद केले. आरबीआयने पेमेंट्स नियामक मंडळ स्थापन केले. आरबीआयने 6 सदस्यीय पेमेंट्स नियामक मंडळ PRB स्थापन केले, ज्याचे अध्यक्ष आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत. यामध्ये वरिष्ठ आरबीआय अधिकारी आणि केंद्र सरकारच्या 3 नेमणुकीचे सदस्य आहेत. PRB सर्व इलेक्ट्रॉनिक, गैर इलेक्ट्रॉनिक, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम्सचे नियमन आणि देखरेख करेल. DPSSच्या साहाय्याने सप्टेंबर 2025 मध्ये जीएसटी गोळा रक्कम 1.89 लाख कोटी रुपयापर्यंत वाढली. बातमी क्रमांक 13. ओ सॉरी, काय वाचतो मी. सप्टेंबर 2025 मध्ये जीएसटी गोळा रक्कम जीएसटी जमा रक्कम 1.89 लाख कोटी रुपये झाली, जी गेल्या वर्षीच्या मागील महिन्यापेक्षा जास्त आहे. जीएसटी 2.0 सुधारणा आणि 375 वस्तूंवरील दर कमी होण्यामुळे मागणी वाढली. निव्वळ महसूल 1.60 लाख कोटी रुपये झाला, तर मासिक सरासरी फिस्कल इयर 26 मध्ये सुमारे 2 लाख कोटी रुपये पोहोचण्याची शक्यता आहे, जे अर्थव्यवस्थेच्या
टिकावाचे द्योतक आहे. दुबईत 11व्या वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट सुरू झाले. दुबईत 11व्या वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट आयोजित करण्यात आले, ज्यात 30हून अधिक देशातील 3,300 प्लस सहभागी उपस्थित होते. थीम होती इनोव्हेटिंग फॉर इम्पॅक्ट, ऍक्सिलरेटिंग द फ्युचर ऑफ द ग्रीन इकॉनॉमी. समिटमध्ये हवामान, वित्त, धोरणात्मक नवोपक्रम, तंत्रज्ञान समावेश आणि एसएमईची भूमिका यावर भर देण्यात आला. तसेच ग्लोबल अलायन्स ऑन ग्रीन इकॉनॉमी 2024-25 उपक्रमांची सुरुवात केली गेली. सरकारने 2026-27 विपणन हंगामासाठी रब्बी पिकांचे किमान समर्थन भाव एमएसपी वाढवले. केंद्र सरकारने 2026-27 विपणन हंगामासाठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान समर्थन भाव एमएसपी वाढवण्याची मंजुरी दिली आहे. यात सर्वाधिक वाढ कुमकुम सॅफ्लॉवरसाठी ₹600 प्रति क्विंटल झाली असून त्यानंतर डाळी, मोहरी, हरभरा, बार्ली आणि गहू यांचा समावेश आहे. तसेच कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ने डाळींच्या आत्मनिर्भरतेसाठी अभियान सुरू केले, ज्यासाठी ₹11,440 कोटींचा निधी ठेवण्यात आला आहे आणि 2030 ते 31 पर्यंत डाळी उत्पादन 350 लाख टनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. NHAI ने हायवेजवर QR कोड साइन बोर्ड लावण्याचा निर्णय घेतला. NHAI राष्ट्रीय महामार्गावर QR कोड साइन बोर्ड लावणार आहे, जे महामार्ग तपशील, आपत्कालीन संपर्क आणि जवळच्या सुविधा यांची माहिती देतील. हे टोल प्लाझा, विश्रांती स्थळे आणि प्रवेश निर्गमन बिंदूवर बसवले जातील, ज्यामुळे रस्त्यावरील सुरक्षा, प्रवाशांची जागरूकता आणि वापरकर्ता अनुभव सुधारेल. सिंगापूरने प्रसिद्ध आसामी गायक जुबिन गर्ग यांना सन्मान देत एका बेटाचे नाव जुबिन गर्ग आयलँड असे ठेवले. सिंगापूरने प्रसिद्ध आसामी गायक जुबिन गर्ग यांना हृदयपूर्वक श्रद्धांजली अर्पण करत ज्या बेटावर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचे नाव जुबिन गर्ग आयलँड असे गुगल मॅप्सवर बदलले आहे. 52 वर्षीय संगीत दिग्गज जे या अली आणि अनेक आसामी संगीत क्लासिकसाठी ओळखले जातात, स्कुबा डायव्हिंग घटनेत बुडाल्यामुळे निधन झाले. बेटाचे नाव बदलणे त्यांच्या जागतिक प्रभाव आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष ठरते. मीराबाई चानूने 2025 विश्व चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक जिंकले. मीराबाई चानूने नॉर्वेच्या फोर्डे येथे 2025 विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये 48 केजी वर्गात रौप्य पदक जिंकले. एकूण 199 केजी उचलून आणि 2 नवीन राष्ट्रीय विक्रम क्लीन अँड जर्क मध्ये 115 केजी आणि एकूण उचल 199 केजी प्रस्थापित केले. ही तिची तिसरी विश्व चॅम्पियनशिप पदक आहे. उत्तर कोरियाच्या री सॉग गम ने सर्व 3 सुवर्ण पदके नवीन जागतिक विक्रमांसह जिंकली, तर थायलंडच्या थन्याथॉन सॅक्चरॉयन ने 198 केजी उचलून कांस्य पदक मिळवले. चक्रवात शक्ती, अरब सागरातील वादळ आणि महाराष्ट्रावर परिणाम. चक्रीवादळ शक्ती ऑक्टोबर 2025 मध्ये अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात निर्माण झालेले एक तीव्र चक्रीवादळ हे या प्रदेशात हवामान बदल आणि समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे वाढणाऱ्या तीव्र चक्रीवादळांच्या प्रवृत्तीचे उदाहरण आहे. जागतिक हवामान संघटनेच्या WMO मार्गदर्शक तत्वानुसार श्रीलंकेने शक्ती असे नाव दिले. हे चक्रीवादळ उष्ण समृद्ध पृष्ठभागाचे तापमान, कमी वाऱ्याचा कातरणारा परिणाम आणि कोरिओलिस बल यासारख्या परिस्थितीमध्ये विकसित झाले. भारतीय हवामान विभागाने याला वर्गीकृत केले असून
त्याच्या मार्गामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवरील पर्यावरणीय प्रणाली, पायाभूत सुविधा आणि उपजीविका यांना धोका निर्माण झाला. वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2025 ब्रुंको रेमेन्सडेल आणि सकागुची यांना प्रदान. 2025 सालचा शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मेरी ई ब्रुंको अमेरिका, फ्रेड रॅम्झेल अमेरिका आणि शिमॉन सकागुची जपान यांना परिधीय रोगप्रतिकार सहनशीलतेवरील पेरिफेरल इम्युन टॉलरन्स त्यांच्या अग्रगण्य संशोधनासाठी प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी शोधलेले रेग्युलेटरी टी सेल्स, ट्रेग्स आणि FOXP3 जीन यामुळे रोगप्रतिकारक शास्त्र, इम्युनॉलॉजी या क्षेत्रात क्रांती झाली आहे. कारण या शोधांमुळे शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच्या ऊतींवर हल्ला का करत नाही हे स्पष्ट झाले. या संशोधनामुळे आज स्वप्रतिरोधक आजारांवरील उपचार, कर्करोग चिकित्सा, कॅन्सर थेरपी आणि जाणे अवयव प्रत्यारोपण नाकारले जाणे टाळण्याच्या ट्रान्सप्लांट रिजेक्शन प्रिव्हेन्शन पद्धतींमध्ये महत्वपूर्ण प्रगती साधली गेली आहे, ज्यामुळे आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींमध्ये एक मोठी झेप घेतली गेली आहे. विकसित भारत बिल्डाथॉन 2025 भारताची शालेय नवोपक्रम मोहीम. विकसित भारत बिल्डाथॉन 2025 हा शिक्षण मंत्रालय, AIM, AICTE आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेला राष्ट्रीय नवोपक्रम आहे. या अंतर्गत इयत्ता 6 ते 12 पर्यंतच्या, इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या 1 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना सर्जनशीलता, समस्या सोडवणे आणि उद्योजकता विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. हा उपक्रम विकसित भारत 2047 2047 या उद्दिष्टांशी जोडलेले असून त्याचे 4 मुख्य विषय आहेत: आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, वोकल फॉर लोकल आणि समृद्धी. 13 ऑक्टोबर 2025 रोजी हायब्रिड स्वरूपात आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश तळागाळातील नवोपक्रम वाढवणे आहे. निषाद आणि सिमरन यांना पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकले. पॅरा वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सिमरन शर्मा आणि निषाद कुमार यांनी सुवर्ण पदके जिंकत अपार जिद्द आणि वैयक्तिक यशाचे उदाहरण दाखवले. निषाद कुमार यांनी आपल्या वाढदिवशी पुरुष हाय जंप T47 स्पर्धेत 2.14 मीटर नवीन आशियाई विक्रम प्रस्थापित केला. तर दृष्टीदोष असलेल्या सिमरन शर्मा हिने महिला 100 मीटर T12 स्पर्धेत 11.95 सेकंदांचा वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकले. त्यांच्या या विजयांमुळे भारताच्या 15 पदकांच्या एकूण कामगिरीत भर पडली असून देशाची पॅरा ॲथलेटिक्स क्षेत्रातील वाढती ताकद आणि खेळाडूंचा प्रेरणादायी आत्मा अधोरेखित झाला. व्योममित्र भारताचा गगनयान मोहिमेसाठी मानवीकृत रोबोट. व्योममित्रा ही इस्रोने विकसित केलेली भारताची पहिली अर्धमानवीकृत रोबोट आहे. ही जी गगनयान मोहिमेसाठी तयार केली गेली आहे. अवकाशातील मित्र या अर्थाचा रोबोट इंग्रजी व हिंदीत बोलू शकतो, आवाज ओळखतो, नियंत्रण पॅनल चालवतो आणि अवकाशयानाच्या प्रणालींचे निरीक्षण करतो. AI सेन्सर्स आणि इशारा ओळखण्याच्या तंत्रज्ञानामुळे तो मानवी उपस्थितीचे अनुकरण करेल आणि सुरक्षा व विश्वासार्हतेच्या चाचण्या मदत करेल. आजची प्रश्नमंजुषा. पहिला प्रश्न आहे, अनंत शस्त्र सतह ते वायू क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? उत्तर आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, DRDO. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो NCRB च्या अहवालानुसार
2023 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक सायबर क्राईम प्रकरणे नोंदली गेली? उत्तर आहे बी, कर्नाटक. सप्टेंबर 2025 मध्ये भारताचा अटर्नी जनरल कोण पुन्हा नियुक्त झाला आहे? उत्तर आहे आर व्यंकटरमण. 2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची स्थानिक रँक काय आहे? उत्तर आहे 128. सी 128वी रँक आहे. इंटरस्टेलर मॅपिंग आणि ऑक्सिलरेशन प्रोब आय आय एम ए पी मिशन कोणत्या अवकाश संस्थेने प्रक्षेपित केले आहे? उत्तर आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, नासा. प्रश्न क्रमांक 6. सर क्रिक हा कोणत्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाला राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला पाकिस्तान पासून विभाजित करणारा ज्वारीय उपसागर आहे? गुजरात. जागतिक पर्यावरण आरोग्य दिन 2025 ची थीम काय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय, नक्की द्यायचंय. ठीक आहे. आजच्या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बी एड्युकेअरचा युट्यूब चॅनल. धन्यवाद.